चला तर मंडळी, आज आपला लॉट येणार आहे. आता दुपारचे 10-11 वाजलेत. तर आपलं जनावर चारून झालेलं आहे. आज आपला लॉट येणार आहे. म्हणजेच आपल्या इकडे रस्ता असून पण तो माणूस येणार नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला गाडीवरती आळ्या आणायला जायचं आहे. मस्तपैकी उरकून आंघोळ वगैरे करून घेतली. मी आणि पप्पा निघालो आणायला. तर वाटामध्ये आम्हाला एक शेड दिसले. त्याचा पण लॉट चांगले चालतात. त्याची तुती वगैरे होती बाजूलाच. तसं निघालो. थेट निघालो ती डायरेक्ट आम्ही तिथे पोहोचलो. तर त्याने डायरेक्ट आम्हाला खाली हातरायला सांगितले आणि रोल करून तिथे ठेवायला सांगितले. ठेवले आम्ही एक 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 करून ठेवले पप्पांनी. चला, नमस्कार, मी वैभव शेंडगे आणि मी करत आहे रेशीम उद्योग. तुम्ही पाहू शकता आता आपल्या आळ्या आलेल्या आहेत आणि पाठीमागे आपला लॉट आहे. चला, हे नेट आपल्या संरक्षण करते आळ्यांचं. तुम्ही बघू शकता शेडची क्वालिटी आपली. 4.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. रॅक म्हणजे आणले आहे ते असा पेपर होता. त्याला बारीकपणे जे आळ्या चिटकलेल्या असतात का त्याला काढून बाजूला करावं लागतात. नाही तर खाली जर पेपरच्या खाली राहिलं तर त्यांना खायला नाही भेटून ते मरण पावू शकतात. तर खूप बारीक लक्ष देऊन ते काम करावे लागते. हे पहा, आता तिथल्या आळ्या निघालेल्या आहेत. आता रोल करून त्याला काढायचे थोडे थोडे. तेव्हा ते बारीक बारीक आळ्याच आहेत ते. आता आपलं सर्व हातरून झालेलं आहे. तर एक एक तुम्ही पाहू शकता. सर्व कमीत आता 150 आळ्यांचा लॉट आणलेला आहे. कारण की आपला एकरभर पाला त्याला पाणी लागल्यामुळे ते पिवळा झालेला आहे. म्हणून 150च्या एवढ्याच आळ्या आणलेल्या आहेत. तर चला मग, धन्यवाद. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा.